पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दल बोलतोय तेच संभाजीनगर महापालिकेत आहे, तेच पुणे महापालिकेत आहे, तेच ठाणे महापालिकेत आहे, तेच मीरा भाईंदरमध्ये आहे. जिथं जिथं प्रशासक राजे तिथे तर सगळी लूट झालेली आहे. त्याचा भावी परिणाम असा होणार आहे की आपल्या शाळा विकल्या जाणार आहेत, आपली मैदानं खालसा होणार आहेत, आपले दवाखाने विकले जाणार आहेत. इवन पुढे गाड्यांना असा टोल टॅक्स लावणार आहेत. आता तुम्ही जेव्हा रस्त्यावर जाता ना तर ते गेट पास केलं की तुम्हाला टोल भरावा लागतो, 50, 100, 200, 500 काय असेल ते. पुढे येणारा टॅक्स असा नसणार आहे. तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबर तुमचा टॅक्स सुरू होणार आहे, पर किलोमीटर लावणार आहेत. ही कॉस्ट कशामुळे आली की पुन्हा पुन्हा खड्डे, पुन्हा पुन्हा रस्ते हे दुरुस्ती करतात. त्याची जी बिल आली अफाट ना, जसं 3 लाखाचा जनरेटर आणि 8.5 लाखाचं बिल, तसं 10 कोटीचा रस्ता आणि दुरुस्तीवर 40 कोटी. हे असं सगळं प्रकरण आहे, सगळं चालू आहे आणि सगळ्याच बाबतीत चालू आहे. मग तुमचं पाण्याचं बिल वाढणार, लाईटचं बिल वाढणार. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल 3 वर्षापूर्वी येणारी लाईट बिल 500 असेल तर आज तुम्हाला 2000 रुपये बिल येतं. कुठून येतं बरं हे? प्रॉपर्टी टॅक्स 5 वर्षापूर्वी तुम्हाला समजा 6000 रुपये वर्षाला येत असेल घराचा, आता तो जवळपास 15 ते 18,000च्या दरम्यान. कसं झाला? हे सगळं करप्शनमुळे झालं. आणि म्हणून करप्शनच्या विरोधात आपण मोहीम उघडली. खूप नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये सगळे अधिकारी जे सोमनाथजी घाबरायला लागले त्याला 3च कारण आहेत. एक, हालचाल रजिस्टर कुठे आहे, म्हणजे साहेब कुठं बोंबलत फिरायला गेलाय ते तपासायचं. नंबर 2, फिरस्ती रजिस्टर नोंद करून गेलाय का साहेबाकडं, वरिष्ठाकडं. एकदा मी एकाची हजेरी घेतली, ते म्हणले साहेब मंत्रालयात गेलेत. म्हणजे मंत्रालयात गेले म्हणजे समोरचा घाबरेला असा त्यांचा समज होता. पण हा पट्ट्या मंत्रालयात फिरणार आहे, मंत्रालयातले पण व्हिडिओ काढणारा माणूस आहे. म्हणजे ते मंत्रालयात गेलेत तर मला ते फिरस्ती नोंद दाखवायची की कोणत्या कामासाठी गेलेत. बरं, त्या फिरस्ती रजिस्टर म्हणजे हे असतं बरं का, कोणत्या कामासाठी गेलेत, कधी गेलेत, किती किलोमीटर प्रवास केलाय, कधी परत आले आणि कोणाच्या परवानगीने गेले. जातानी पण सही लागते, येतानी पण सही लागते. यांचं काहीच नव्हतं, रजिस्टर कोरस होतं. अशा चोऱ्या मी पकडल्या. आणि तिसरी एक फिरस्ती रजिस्टर आणि हालचाल रजिस्टर, आणि तिसरं मी GR. बऱ्याच ठिकाणी म्हणजे कंपल्सरी आहे पंचिंग असलं पाहिजे, पण अजूनही ऑनलाईन पंचिंग नसते. म्हणजे साहेब कधी येऊ शकतात, साहेब कधी जाऊ शकतात, काम न करता पगार घेऊ शकतात, रिटायर झाल्यावर पेन्शन घेऊ शकतात. तुम्ही टेन्शन घ्यायचं. साहेब बाहेर गेलेत, मिटिंगला गेलेत, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये. तुम्हाला एक किस्सा सांगतो कसं व्हिडिओ कसं काम करतात. त्या आपल्या संभाजीनगर जालना परिसरातला कोणतरी कार्यकर्ता होता, तो एका तहसीलदाराकडे व्हिडिओ काढायला गेला. त्याचं काय काम होतं मला काय माहीत नाही, अननोन माणूस आहे माझ्यासाठी. तर तो तिथे गेला आणि ते तहसीलदाराचा व्हिडिओ काढायला लागला. तर तहसीलदार म्हणला, अरे ते माझी VC चालू आहे, तू नंतर ये, नंतर बोल, काय ते बघू आपण. हे ग्रामीण भागातलं होतं, गावठी. याला VC म्हणजे काय कळलंच नाही. ह्याला वाटलं काहीतरी असेल चालू, पण मी आलोय तर मी व्हिडिओज काढणार वगैरे, त्याला कॉन्फिडन्स आलता. तर VC म्हणजे